केलं. आता पहिले घेऊ आपण तूप. खूप सारं तूप घ्यायचं आहे. अगदी गावठी तूप आहे. आता बऱ्यापैकी तूप घेतलेलं आहे. आता तूप गरम होऊ द्यायचंय थोडं. गॅस थोडा मोठा करूया म्हणजे तूप पटकन विरघळून जाईल. बघा किती तूप घेतलेलं आहे. बऱ्यापैकी तूप घेतलेलं आहे. आता पुढचं काम आहे, आपण याच्यात टाकू जिरे. एवढे जिरे बस झाले. गॅस थोडा मोठा केलेला आहे. आता आपण याच्यात टाकू खडा मसाला. खडा मसाला म्हणजे अख्खा मसाला. हा अख्खा मसाला आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत. मस्त पैकी. आणि त्याच्यासोबत आपण टाकणार आहोत कढीपत्ता. काय कढीपत्त्यामध्ये थोडं पाणी आहे, ओले होते त्याच्यामुळे जरा ते जास्तच उड्या मारत आहेत. गॅस मोठा केलेला आहे थोडा. आता काही उडत नाहीये. आता आपण गॅस थोडा कमी करूया आणि याच्यात टाकूया आलं लसणाची पेस्ट. आता याच्यामध्ये आपण टाकलंय पाणी, त्याच्यामुळे आपली व्यवस्थित पेस्ट बनू शकेल. पेस्ट टाकली की चांगली गोष्ट असते, छान वाटतं. ही टाकली पेस्ट. आता आपण थोडं याला गरम करूया. थोडी चांगली मस्त पैकी पेस्ट भाजून देऊया. हा 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 हा, काय मस्त वास येतोय. वा वा वा. थोडा गॅस कमी केलेला आहे म्हणजे व्यवस्थित प्रकारे भाजलं जाईल, जळणार नाही. म्हणून थोडा व्यवस्थित प्रकारे आपण भाजूया म्हणजे जळणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. वा वा वा, किती छान वास येतोय. व्यवस्थित प्रकारे पेस्ट भाजलेली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकूया मस्त पैकी टोमॅटो प्युरी.
अगदी भरपूर छानशी अशी टोमॅटो प्युरी टाकूया आपण. गॅस आपण थोडा वाढवूया. किती छान रंग येतोय बघा आणि छान वास येतोय. वा 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 वा. जरा मिक्स करूया आपण. बघा किती छान दिसतोय टोमॅटो प्युरीचा रंग. आणि याच्यामध्ये आपण टाकला खडा मसाला. आपण काय करूया आता, याच्यामध्ये थोडं टाकूया हिंग. आपण थोडं याच्यामध्ये हिंग टाकूया, म्हणजे हिंगाची चव अजून थोडी छान येईल. अगदी थोडं चिमटीत भर मावेल एवढं हिंग टाकूया. पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करूया. आता याच्यामध्ये आपण तिखट टाकूया. पण तिखट टाकायचं तर आपल्याला किती तिखट पाहिजे. आपल्याला जास्त तिखट नको आहे, पण तरी चव येण्यासाठी जेवढं तिखटाची गरज आहे. आता टमाटे आपण टाकलेले आहे, त्यामुळे थोडं तिखट जास्त घ्यायला हरकत नाही. थोडं तिखट घेतलं, साधारणपणे 1 चमचा. तिखट थोडं अजून घेऊया, कारण टमाटे आहे आणि याच्यात ऑलरेडी आपण तूप बरचसं टाकलेलं आहे. आणि नंतर आपण याच्यामध्ये नारळाची क्रीम टाकणार आहोत. नंतर आहे आता आपण टाकतो आहोत पावडर, धण्याची पावडर. ही आहे धण्याची पावडर. धण्याची पावडर मला खूप आवडते, त्यामुळे मी अतिशय चांगल्या व्यवस्थित प्रकारे टाकलेला. गॅस थोडा कमी करूया, कारण आपण तशी अजून सगळा मसाला टाकतो आहोत, जळायला नको. आता आपण मसाला टाकला, खडा मसाला टाकला, नंतर तिखट टाकलं, धण्याची पावडर टाकली. आता अजून एक छान गोष्ट आपण टाकणार आहोत, ती म्हणजे गरम मसाला. हा गरम मसाला अतिशय छान आहे, मला फार आवडतो. माझ्या सासूबाईंनी बनवलेला आहे. एका प्रमाणात आपण गरम मसाला टाकलेला आहे. गॅस थोडा अजून कमी करूया आपण, कारण ते मिक्सचर जे आहे ते अतिशय उड्या मारत आहे. थोडा अजून गरम मसाला टाकायला हरकत नाही. लागलं तर अजून नंतर परत टाकूया, पण सध्या तरी एवढाच गरम मसाला टाकायचा आहे, कारण आपण ऑलरेडी तिखट टाकलेलं आहे आणि ऑलरेडी आपल्याकडे आपण त्याच्यात खडा मसाला पण टाकलेला आहे. गॅस कमी केलेला आहे. बघा किती छान रंग दिसतो आहे या मिक्सचरचा. गॅस थोडा अजून कमी करूया आणि हे मिक्सचर खाली लागू नये म्हणून आपण याला सारखं हलवत ठेवणार आहोत. आता याला छानशी उकळी आलेली आहेत. आपण गॅस थोडा कमी करूया आणि याच्यामध्ये आता आपण ही शिजवलेली, आधी थोडा वेळ भिजत ठेवली होती डाळ, उडदाची डाळ आपण फक्त वापरतो, आपण दुसरं काही वापरत नाहीये. थोडा वेळ शिजवत ठेवलेली डाळ आता व्यवस्थित प्रकारे शिजलेली आहे आणि हळूहळू आता आपण ती ह्या मिक्सचर मध्ये टाकत आहोत. याच्यामध्ये आपण ऑलरेडी
मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे नंतर मीठ टाकताना आपण त्या गोष्टीचा विचार करणार आहोत की आपण किती मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानुसार मीठ टाकणार आहोत. तर हे आपण छान पैकी मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला मीठ टाकायचं आहे हे आपल्या लक्षात आहे, त्यामुळे सध्या आपण फक्त पहिले मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित. गॅस थोडा मोठा करूया आपण. आता डाळ बऱ्यापैकी मिक्स झालेली दिसत आहे, तर याच्यामध्ये आपण टाकूया मीठ. मीठ अर्थात चवीला जेवढं लागेल तेवढंच मीठ. अगदी चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आपण. लागलं तर अर्थात नंतर परत घेता येतं, पण जास्त पडायला नको. आता सर्वात महत्वाची गोष्ट आपण काय करणार आहोत, तर आपण करणार आहोत क्रीम टाकणार आहोत. नारळाची क्रीम टाका नाही तर साधी क्रीम टाका. आपण इथे टाकूया नारळाची क्रीम. साधारणपणे इतकी नारळाची क्रीम टाकूया, थोडी अजून टाकूया. नारळाची क्रीम टाकली की चव अतिशय छान लागते. तर ही झाली नारळाची क्रीम आपण टाकलेली आहे. ठेवू देऊ. या क्रीम टाकल्यानंतर आपण व्यवस्थित याला आपण हलवून घेऊया, कारण आपण याच्यात मीठ पण टाकलेलं आहे. तुम्हाला वाटलं त्याच्यामध्ये अजून थोडं बटर पण आपण टाकू शकतो, पण आधीच तूप खूप घेतलेलं आहे, व्यायाम होत नाही, त्याच्यामुळे जास्त बटर आणि तूप नाही खायचं. अतिशय छान वास येत आहे याचा. हा हा गॅस थोडा मोठा करूया. आपण असं करूया की गॅस थोडा कमी करूया आणि मंद आचेवर याला थोडं उकळी येऊ देऊया. थोडा वेळ उकळी येऊ देऊया याला, म्हणजे छानपैकी डाळ शिजेल आपली. आता छानशी भाजी झालेली वाटत आहे. आता आपण याच्यामध्ये माझी सर्वात आवडती गोष्ट आपण टाकणार आहोत, आणि ती म्हणजे कोथिंबीर. आपण गॅस बंद करू आणि त्याच्यावर टाकू कोथिंबीर. आता ही डाळ खाण्यासाठी तयार आहे, आणि आता या डाळीसोबत मी खाणार आहे छानसा भात, जो
आरती बनवणार आहे. आरती भात फार छान बनवते. लागलं तर टीप छान भात बनवण्याची टीप घेऊन घ्या आरतीकडून. ही भाजी तयार आहे. तो भाजी बन गई, रेडी फॉर लॉक.